नाही सार्थकता. म्हणून आई वडिलांना विसरायचं नाही. आई संस्काराचं पर्व आहे, तर बाप संघर्षाचं पर्व आहे. बघा तुम्ही, आपली मुलं शाळेतून आता येतील म्हणून डबा करणारी, कारण माझ्या लेकराला आता भूक लागली असन म्हणून स्वयंपाक करणारी, पोळी भाजी करणारी आई, पण त्याच ठिकाणी माझ्या लेकराला आयुष्यभर कुणाच्या दारामध्ये भाकरी मागण्यासाठी जावं लागणार नाही. हा संघर्ष करून आयुष्यभर लेकरासाठी जो कमवून ठेवतो तो बाप असतो. पडल का नाही, डगमगल काय. म्हणून आई आणि वडील दोन्हीही आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत, म्हणून त्यांना विसरायचं नाही. आणि जर आपल्या वाईट बोलण्यानं, नीट ऐका, आपल्या वाईट बोलण्यानं आईच्या किंवा वडिलाच्या जर डोळ्यामध्ये पाणी आलं, आपल्या वाईट बोलण्यानं आईच्या किंवा वडिलाच्या डोळ्यात जर पाणी आलं ना, तर त्यानं केलेला परमार्थ त्या आई वडिलाच्या डोळ्यातल्या पाण्यातून वाहून जातो. मग त्यानं कितीही केलेला असू द्या, दान धर्म केलेला असू द्या, काही केलं, पंक्ती उठविलेल्या असू द्या, त्यानं जर आपल्याला आईला आणि वडिलांना दुखवलं ना, तर त्याचं सगळं काही व्यर्थ. पितृदोष संपवायचा असेल तर त्याला पितृदोष संपवायचा असेल तर त्याला आई वडिलांची सेवाच करावी लागेल, तर त्यांच्या ऋणातून तो मुक्त होईल. खरं वाटतंय का? कोण कोण गेलंय नाशिकला? हातवारी करा बरं. नाही गेलं कोणीच? जाऊन आले असते, पण लाज वाटत असेल, कस काय जावा? जाऊन आलाव का? बरोबर, चांगलं केलं. सेवा करा आई वडिलांची. आणि मग पितरांच्या ऋणातून, आई वडिलांच्या ऋणातून आपल्याला उतराई होता येत नाही, पण त्यांचं हे उतराई होण्यासाठी भगवंताचं नामचिंतन. कारण हे काय आहे? प्रवास आहे. आपण काय आहोत? प्रवासी आहोत. जीव प्रवासी आहे आणि संत निवासी आहे. कारण संत आपल्या मनानं जातो आणि आपल्या मनानं येतो, पण जीवाला यावं लागतं. काय यावं लागतं? कर्म फेडण्यासाठी. संचित प्रारब्ध घेऊन आज जीव जातो आणि ते कर्म केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे की पे उपजले मेले ऐसे की